बार्शी मंडळाने काय ठरवले की माहित नाही, सगळे महाराज लोकच बोलवले आणि आम्हाला महाराज लोकांना काही ताल नसतो, न सूर नसतो, न कीर्तन करून सवय नसते, कारण आम्ही बसून प्रवचन करणार आहे, त्याच्यामुळे कीर्तन करणं अवघडच काम आहे. तरीही जिथं साक्षात जगद्गुरु परिसिद्ध महास्वामी आचार्य समोर असल्यानंतर मग इथं त्यांच्या पुढे भ्रंगी होऊन त्यांचं नाम संकीर्तन करायला काय आहे, म्हणून हा एक प्रयत्न केला. अभंग सुटला असं मला वाटत नाही, कारण अभंग वाङ्मय हे खूप गहन आहे, त्याच्यावर बोलावं तेवढं कमी आहे. परंतु मी माझ्या भाषेत जसं जमल तसं माझ्या अल्प अभ्यासानं ह्या अल्प वेळेमध्ये जे अल्प ज्ञान आहे त्याच्यात हा अभंग मी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यात जे काही तुम्हाला चांगलं वाटलं तो गुरुप्रसाद म्हणून स्वीकारा, त्यात काही दोष असतील तर ते माझे आहे. त्या प्रसंगी एवढं सांगून तुम्हा सर्वांचं अविष्ट चिंतन करून, खरं तर मला यायला त्या लोह्यानंतर सगळा रस्ता उकरलेला होता, त्याच्यामुळे थोडंसं दिरंगाई झाली. आणि परत आल्यानंतर हा जो कर्णपिशाच आहे ना, ह्यानं आम्हाला अडकवलं, नेऊन नकाशा दाखवलं त्या गल्लीत एका छोट्या. मी कारण गंगाखेड मध्ये कधी आलो नाही, मी फार वर्षाखाली अधिक मास सप्ताह झाला होता तेव्हा आम्ही होतो 7 दिवस, पण ते तिकडे पलीकडच एका मंदिरात होतं. मध्ये गावात येण्याचा कधी योग आला नाही, त्यामुळे मला रस्ते नीट माहीत नव्हते, त्याच्यावर एक अर्धा तास माझा तिथे वाया गेला, त्याच्यामुळे उशीर झाला. त्याबद्दल आमचं भजनी मंडळ असेल, गायक वादक असतील, संयोजक असतील, तुम्ही श्रोते असाल, तुम्हाला काही त्रास झाला असेल, तुम्हाला काही जे काही त्रास झाला किंवा जे काही तुमची गैरसोय झाली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी मी संपवतो. गुरुराज गुरुराज